नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे सतावणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने दिली भयानक शिक्षा। पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली। अनैतिक प्रेमसंबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीने तिच्या प्रियकराला दगडाने ठेचून मारहाण केली। धक्कादायक म्हणजे ही सर्व घटना नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली। त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली। दगडाने केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झालाय। प्रियकर त्याच्या प्रेयसीला तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये असं म्हणत होता। यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते। अखेर या भांडणाला वैतागून आपल्या मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडाने ठेचून मारहाण केली। यात संबंधित प्रियकर गंभीर जखमी झाला। या प्रकरणी चिखली पोलिसात प्रेयसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात भादवी न्याय संहिता 109, 115(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काल दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास यातील विक्टीम आहे, त्या विक्टीमची एक पीएससी आहे आणि तिचा एक मित्र आहे। त्या दोघांनी मिळून या जखमीला दगडाने ठेचून मारहाण केलेली आहे। त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी असून सध्या उपचार घेतोय। गुन्ह्यातील दोन्हीही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। तपासामध्ये आणखी बाबी निष्पन्न होऊ शकतील। आरोपी निष्पन्न होण्याची काय गरज नाही, आणखी आरोपी नाही आहेत। फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे 2च आरोपी होते आणि दोन्ही आरोपी अटक केलेले आहेत। पीडित जो आहे त्याची सध्या परिस्थिती चिंताजनक आहे। कोणत्या कलमांतर्गत त्यांचा गुन्हा दाखल झाला? भारतीय न्याय संहितेचे लागू कलम आहेत, त्या कलमानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।